आहे तुर्कस्तान दोन प्रकारची मदत पाकिस्तानला करत आहे. एक तर तुर्कस्तानची जे ड्रोन्स आहेत, बख्तियार ड्रोन्स ज्याला म्हटलं जातं, हे चांगले ड्रोन्स आहेत आणि त्याचा वापर पाकिस्तान करेल. तर म्हणून तुर्कस्तानवरती आपण एक मोठा आर्थिक बहिष्कार घालायला पाहिजे. मी असं अनेक वेळा म्हटलेलं आहे की 2024मध्ये थर्ड लार्जेस्ट टुरिस्ट जे जे तुर्कस्तानमध्ये गेले होते ते भारतीय होते. तर भारतीयांना तुमच्या मार्फत मी आवाहन करतो की तुर्कस्तानमध्ये कुठल्याही पर्यटनाकरता जाऊ नका. तुर्कस्तानवरती बहिष्कार घाला. दुसरे अनेक भारतीय जे परदेशी प्रवास करतात, आपण जर नकाशा बघाल युरोपला जायचं तुम्हाला वाया तुम्ही अंकारा किंवा वाया तुर्कस्तान जाता, कारण तो रूट जो आहे तो शॉर्टेस्ट आहे. तुर्कस्तानच्या वैमानिक कंपन्यावरती बहिष्कार घाला. तर त्यांच्यावरती पूर्णपणे आर्थिक बहिष्कार आपण घालू शकतो, कारण हजारो लाखो भारतीय हे विमानांनी प्रवास करत असतात. तर तो एक भाग झाला. आणि दुसरं तशाच प्रकार म्हणजे तुर्कस्तान त्यांना विमानाची सुद्धा मदत काही प्रमाणामध्ये नक्कीच करेल, कारण तुर्कस्तानमध्ये जी विमानं आहेत तीच पाकिस्तानकडे आहेत, तर ती सुद्धा मदत करेल. तर त्याने असं काही केलं, त्याच्याकडे आज अनेक वेस्टर्न बनावटीची विमानं आहेत, म्हणजे F-16 वगैरे आहेत. तर तसं झालं तर आपण ते पुरावे करून ते पाठवायला पाहिजेत जगाकडे आणि आपल्या अमेरिकेकडे, की बघा तुमचं F-16 विमान तिथे वापरलं जात आहे, तर तुम्ही त्याच्याविरुद्ध कारवाई करा. तर असं एक बहुआयामी युद्ध आपण तुर्कस्तानच्या विरोधात सुरू करायलाच पाहिजे. चीन शांततेचं आवाहन करते दोन्ही देशांना. चीन हा अत्यंत लबाड देश आहे आणि मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की चीन हा भारताचा नंबर 1 शत्रू आहे. पाकिस्तान नंबर 2चा आहे, कारण चीन आपल्याशी वेगवेगळ्या पद्धतीने लढतो आहे. तर या चीनच्या याला काही अर्थ नाही. चीन थोडक्यात तुम्हाला सांगतो चीन काय करतो आहे. एक सिंपल गोष्ट आहे की हे जे दहशतवादी होते, जे पहलगामला आलेले होते, त्यांना आपल्याला पकडताच आलं नाही, कारण त्यांनी चीनी बनावटीचे फोन वापरले होते, त्यांनी चीनी मेसेजिंग ॲप्स वापरले होते. तंत्रज्ञान चीनचं होतं. आणि काय असतं की कुठलाही गुन्हा घडला की ते जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक जी एन्व्हायरमेंट असते ती चेक केली जाते, की कुठला मोबाईलचा फोन होता, कोण कोणाशी बोलत होतं. पण कुठलाही कॉल मिळालाच नाही, कारण हे सगळे चीनी बनावटीचे हे होते आणि ते एक सेकंद फक्त त्याच्याने गायब व्हायचे. त्यांनी जो मॅप वापरला तो सुद्धा चीनी मॅप वापरला होता, त्यामुळे आपल्याला त्याचा रूट फॉलो करताच आला नाही. तर चीन अत्यंत लबाड आणि अत्यंत घातकी देश आहे. त्यांच्या आव्हानाला काही हे नाही आहे. त्यांना म्हणा तुम्ही चूप बसा, परंतु मुख्य आपण चीनबरोबरची जी आपली आयात आहे ती कमी करायलाच पाहिजे. आणि चीनला दुसरं विचारा की तुम्ही आम्हाला हे असे ॲडवाईस देता आहात, तुम्ही पाकिस्तानला का वाचवलं तुम्ही युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये? नंतर तिथे एक ठराव पास होता. दुर्दैवाने काय झालं की जे 5 परमनंट मेंबर्स आहेत त्याच्यातला एक चीन आहे. चीनने आपली व्हेटो पॉवर वापरून पाकिस्तानच्या विरोधात करार तिथे पासच होऊ दिला नाही आणि उलटी भाषा करतायत की न्यूट्रल म्हणजे इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे. तर अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नियामक मंडळाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीमध्ये जे काही प्रकरणं आमच्या महामंडळाकडे येतात ती तर आपण केलीच, मंजूर केली. काही धोरणात्मक निर्णय आपण आज केले. विशेष करून महामंडळाला स्वायत्त बनवण्याच्या दृष्टीने काही निर्णय आपण करतो आहे की ज्यामध्ये महामंडळ म्हणून ते आता कार्यरत राहिलं पाहिजे. आज जी महामंडळाची जी सद्यस्थिती आहे ती पूर्णतः शासनावर अवलंबून आहे. पण महामंडळाला स्वायत्त करण्यासाठी असणाऱ्या उपलब्ध साधनांचा उपयोग कसा करता येईल, निधी उभा करणं, त्याचबरोबर महामंडळाकडे मग महामंडळाच्या कार्यक्षेत्रात पर्यटन धोरणाची आखणी करून पर्यटन विकास करणं, त्याचबरोबर फिशरीचा विकास करणं, महामंडळाच्या अशा अनेक बाबी आहेत की ज्यामध्ये आपल्याला महामंडळाला स्वतः येऊन त्यामध्ये काय निर्णय करता येतील. यामध्ये महामंडळाकडे असणारी सध्याची कार्यपद्धती होती कामाची
त्या मनुष्यबळाच्या पुनर्रचनेबाबतीत सुद्धा आम्ही आता निर्णय केले आहेत. तर आमच्याकडे कन्स्ट्रक्शन वेगळं, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विंग वेगळं होतं. आता तर प्रभावी मॅनपॉवर युटिलायझेशन झालं पाहिजे म्हणून ते आता आपण एकत्र करतो की ज्यामध्ये मग मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध होईल आणि आपल्या सिस्टीम ऑपरेट होतील. की काही बऱ्याच ठिकाणची मागणी होती KTVRच्या रिपेअर संदर्भामध्ये. आता आपण धोरणात्मक निर्णय असं केला की KTVRचं रूपांतर व्हर्टिकल बॅरेजेसमध्ये करायचं, की ज्यामध्ये KTVRचं मेंटेनन्स, दरवर्षी पाणी अडवण्याकरता जी धडपड आहे, आता पुराची अनियमितता आहे, पावसाची अनियमितता आहे, म्हणून KTVRचं रूपांतर बॅरेजमध्ये करा. मोठे बॅरेज नाही, त्याच क्षमतेचे छोटे बॅरेज निर्माण करायचे, असा एक निर्णय आपण आज धोरणात्मक केलेला आहे. आज दौंड पंचायत समितीकरता एक जागा पाहिजे होती किंवा बारामतीला सृष्टी त्यांनी काय उभी करतात ते पर्यटनासाठी, त्या जागा आपण मंजूर केल्या आहेत. पण धोरणात्मक निर्णय आम्ही आता केलेला आहे. आता कोणत्याही जागा आम्ही मोफत देणार नाही. त्या रिडेक्टप्रमाणे त्या संस्थेला जमीन पाहिजे असेल त्यांनी पैसे भरायचे महामंडळाचे, मग जमिनी द्यायच्या. तर तो एक आपण याच्यामध्ये निर्णय प्रामुख्याने केलेला आहे. बाकी तर मग महामंडळाच्या करता स्वायत्त बनवण्याकरता वित्तीय सल्लागार नेमण्याचा आपण निर्णय केला आहे की जे राज्य सरकारकडेच इम्पॅनलमेंट असणारे वित्तीय सल्लागार आहेत त्यातून एक सल्लागाराची नेमणूक करावी. त्याचबरोबर महामंडळाच्या दृष्टीने जे आज कार्यरत असणारे जे आमचे अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत तो सगळा सरकारी पगार घेतो आज. तर वर्षभरामध्ये महामंडळ स्वायत्त होताना यापुढे सगळा पगार 1 वर्षाच्या कालावधीनंतर महामंडळ करायला सुरुवात करेल. नाही, गेल्या 2-3 महिन्यापासून हा प्रवाह चालू होता. आम्ही सोलापूर जिल्ह्यामधले 4 आमदार जयंत पाटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी चर्चा करत होतो आणि आमचंही सर्वांचं मत होतं की आपण एकत्र यावं, सत्तेमध्ये जावं. अशा पद्धतीनं आम्ही वेगवेगळे खासदार असतील, आमदार असतील, हे भूमिका मांडत होते. आणि आज जे पवारसाहेबांनी मत व्यक्त केलं त्याबद्दल जर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर कार्यकर्त्यांची होरपळ होणार नाही, सर्वांना न्याय मिळेल आणि त्या ठिकाणी सर्वांना चांगल्या पद्धतीने काम करता येईल. किती आमदार नाही, मी आणि आमच्या जिल्ह्यातले 4 आमदार आम्ही जयंत पाटलाच्या माध्यमातून पवारसाहेबांशी बोलत होतो, थेट साहेबांशी बोलत नव्हतो. परंतु दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर निश्चितपणानं आनंद आहे, एक ताकद येईल. याच ठिकाणी ज्या सिंचन भवनला आज मी उभा आहे या ठिकाणी अजितदादांनी माझ्या पाणी सोडण्याचा जो विषय होता त्या विषयाच्या बाबतीमध्ये म्हणजे मी निवडणुकीमध्ये त्यांच्यावर प्रखरपणाने टीका केलेली होती. अनेक निवडणुका म्हणजे त्या लोकसभा विधानसभा निवडणुकामध्ये म्हणजे जाहीर पद्धतीची टीका केलेली होती. परंतु अजितदादाच्या वागण्यामध्ये मला तसा काय भाव दिसला नाही. त्यांचं पाणी त्यांनी 15 दिवस उशिरा सोडलं निरा डाव्या कालव्याला, पण निरा उजव्या कालव्याला माझ्या आग्रहास्तव 15 दिवस अगोदर सोडलं. त्यामुळं आमच्या माळशिरस तालुक्यातलं सिंचन हे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालं. शिवाय अजूनही 5-10 कामाच्या वैयक्तिक किंवा राजकीय कामाच्या बाबतीमध्ये मी अजितदादांकडे गेलो होतो आणि त्या वेळेला अजितदादासुद्धा मला सकारात्मक वाटले, चांगल्या पद्धतीची त्यांची भूमिका वाटली. त्यामुळे दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आनंदाचा आहे. शेवटी पवारसाहेब जे निर्णय घेतील तो अंतिम असेल. ताईकडे सगळा निर्णय दिलाय, ताईंनी सर्व निर्णय घ्यायचा आहे. तर ताईंशी किंवा दादांशी तुमचं काही बोलणं झालंय की असं? नाही, त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. परंतु जयंत पाटील साहेबांशी आम्हा आमदार लोकांचं बऱ्याच वेळेला चर्चा झाली आणि त्या माध्यमातून जयंत पाटील साहेबांनी ते पवार साहेबांपर्यंत पोहोचवलं. आम्ही डायरेक्ट पवार साहेबांना कधी बोललो नव्हतो.